हो नमस्ते, कशा आहात मंडळी? तुम्ही बरे आहात ना? तर मी पुन्हा आले भेटीला तुमच्या शोभना निकम. तर तुमच्या माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू, तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला आवडतात. मला असं वाटतं की तुम्हाला आवडतं आहे. तुम्ही मला भरभरून प्रेम द्या, सपोर्ट द्या. मी नेहमी सगळ्या व्हिडिओ सांगते की तुमचा सपोर्ट असू द्या मला. मी नवीन सुरुवात केली आहे. बाहेर गेले होते, भांड्यांच्या दुकानात परत गेले मी. जुन्या कढई होत्या माझ्याकडे, त्या कढया खूप खराब झाल्या होत्या. मी तुम्हाला दाखवलं त्या दिवशी की डीमार्टला गेले होते, कढया घेऊन आले होते 2. तर ह्या जुन्या कढई होत्या त्या ठेवून काय करणार. मग छोटी आणि एक मोठी होती, ती कढई दिली आणि मग मी हे घेऊन आली, टोप घेऊन आली. ते देऊन हे बघा, स्टीलचा टोप घेऊन आले आणि त्याच्यावर एक झाकण. हे बघा, मी आता भाजी मार्केटमध्ये आली आहे भाजी आणायला. हे बघा, ह्या भेंडी आहे, हे फरसबी आहे आणि त्यात मिरच्या आणल्यात. त्या मिरच्या आता साफ करून डेट काढून एका बॉक्समध्ये किंवा एक कंटेनरमध्ये टिश्यू पेपरमध्ये ठेवून द्यायच्या, मग ते खराब होत नाही. डेट काढल्या तर खराब होत नाहीत मिरच्या. आणि भेंडी पण अशी मी बॉक्स ह्याच्यामध्ये ठेवते, हा डब्बा आहे ना, ह्याच्यामध्ये टिश्यू पेपर ठेवते आणि अशा भेंडी ठेवून देते. अशी एक 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 व्यवस्थित अशी सर्व लावून ठेवते. लावल्यावर दाखवते मी तुम्हाला. तर तशी मी ठेवते. ही बघा, ही भेंडी अशी ह्याच्यात ठेवली ना पूर्ण, तर दाखवते मी तुम्हाला. ती खराब होत नाही, खूप दिवस राहते ती, कारण हवा बंद आहे ना. अशा प्रकारे भेंडी या डब्यात असं ठेवून दिल्यात मी. आणि ह्या मिरच्या पण अशा ठेवून दिल्यात त्याच्यामध्ये. साफ करून डेट काढून ठेवून द्यायच्या. चला मग मी तुम्हाला दाखवले भाज्या आणल्या, भाज्या साफ कशा करायच्या, हे डेट आणून कशा मी भाज्या साफ करून ठेवल्या, हे सर्व दाखवले मी तुम्हाला. हे बघा, मिरच्या डेट काढून साफ करून ठेवल्या, म्हणजे ते खराब नाही होत, खूप दिवस राहतात. आणि हे आहे ना, हे पण कढीपत्ता असं साफ करून मी ह्याच्या डब्यात ठेवलं. तो पण खूप दिवस झाला बघा, अजून जशाच्या तसा आहे. असा ठेवायचा डब्यामध्ये कढीपत्ता साफ. हे बघा, आणि अशा मिरच्या साफ करून ठेवल्यात मी, डेट काढून ठेवल्यात. ह्याच्यात टिश्यू पेपर ठेवला आणि मग डेट काढून साफ करून अशा मिरच्या ठेवल्यात. किंवा अशा मिरच्या धुतात आणि अशा सुकवतात आणि मग भरतात, तेव्हा पण टिकतात त्या. पण मी डेट काढून अशा ठेवल्या तरी खूप दिवस टिकतात. आणि भेंडी आहे ना, ही भेंडी अशी डब्यामध्ये ठेवली, पॅक डब्यामध्ये ठेवले, खूप दिवस राहते. खूप दिवस आपल्याला भाजी ठेवायचीच नाही आहे. भाजी फ्रेश आणि आणलं आणि 2-3 दिवस ठीक आहे, आणून ठेवलं आणि केलं तर छान वाटतं. फ्रेश भाजीच खायला छान वाटते. ते आणून ठेवून 4-4, 8-8 दिवस ठेवून ते भाजी केलेल्याचं काही चव पण नाही वाटत मला. तर मी आणली तर करणार, पण ती 2-3-4 दिवस आपल्याला वाटेल, तर 8 दिवस पण टिकते अशी पॅक डब्यात ठेवली तर. मी अशीच आणली की ठेवते साफ करून. चला तुम्हाला दाखवली मी भाजी, थोडीशी आणली आणि साफ करून दाखव. हे बघा, छान दिसते ना. पोटॅटो पिलर्स म्हणतात त्याला, तुम्हाला माहितीच असेल. शॉर्ट, एकदम शॉर्टकटमध्ये. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे, तुम्ही बघा ते आणि नक्कीच करून बघा, खूप छान लागते आणि टेस्टी आहे. आणि मी दाखवते तुम्हाला खाऊन. आणि शॉर्ट व्हिडिओवर अपलोड केली आहे, ते तुम्ही बघा, नक्की करा, तुम्हाला पण आवडेल. छान वाटतं असं बटाट्याचं करून, शॉर्टकट आहे. बघा आर्याची मस्ती बघा. आर्याला गाण्याची, सिंगिंगची आणि डान्सची खूप आवड आहे. दिवाबत्ती करून झाली, तुळशीचा दिवा लावून झाला. दरवाजा आपल्याला 7:30 वाजेपर्यंत दरवाजा उघडाच ठेवायचा असतो, कारण लक्ष्मी यायची वेळ असते. कधी दरवाजा बंद संध्याकाळचा ठेवायचा नसतो. कधी बायचान्स बाहेर गेलो तर आपण ठीक आहे की दरवाजा बंद करावा लागतो आपल्याला. ठीक आहे, आता बघू. जेवणाची वेळ झाली संध्याकाळची, तर काय करायचं काय नाही. थोड्या वेळाने जेवण करायला सुरुवात करते, दाखवते तुम्हाला काही रेसिपी थोडीफार. चला, संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात केली मी. डाळ भात, भाजी, भाकरी
गोड थोडंसं काही हवं म्हणून मी भाजक्या शेवया घरात होत्या त्या डालडामध्ये तुपामध्ये मस्त लागतं, तुपामध्येच भाजून घेतल्या आणि साखर आणि दूध टाकून वेलची पावडर टाकून सुक्या बनवल्या. सर्व जेवण बनवून झालं. मस्तपैकी आम्ही तिघांनी जेवण केलं. छान होतं. शेवया सुक्या करून बघा तुम्ही. माझ्या गोड मैत्रिणींनो, मी आता व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तर खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. माझ्यापर्यंत जेवढं काही दाखवण्याचा प्रयत्न करते मी, तो तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अजून छान छान रेसिपी, छान छान वेगवेगळे रुटीन तुम्हाला दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि सगळ्यापर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. एवढीच इच्छा.